गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज स्पेशल आहे आमच्याकडे जेवण चिकन बिर्याणी. तर स्पेशल चिकन बिर्याणी स्पेशल गेस्टसाठी आहे. तर तुम्ही व्हिडिओचा शेवटपर्यंत बघत तर तुम्हाला कळेल आज माझ्या घरी कोण स्पेशल गेस्ट येणार आहे, ज्याच्यासाठी मी एवढा आज अट्टहास घातलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, बिर्याणीसाठी मी चिकनला मॅरिनेट करून घेतलेला आहे. त्यासोबत एअर फ्रायरमध्ये मी माझे आज कांदे फ्राय केले होते आणि खरंच खूप छान होतात. त्याच्यामध्ये ऑइल कमी लागतं आणि छान कुरकुरीत राहतात बराच वेळ. त्यासाठी चिकनला दही सगळे मसाले लावून मॅरिनेट केलं. त्याच्यामध्ये मी फक्त एक एक्स्ट्रा काय घालते, पुदिना, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालते. आले लसूण आणि कोथिंबीर सगळे एकत्र करून त्याची पेस्ट घालते. आता बिर्याणी म्हणलं की सकाळी बनवते मी, म्हणजे 9-10ला बनवायला सुरुवात केली. तर दुपारी जेवणात आम्ही खाणार होतो म्हणून थोडंसं ड्राय होतं ना. कधी कधी बिर्याणी नुसतं सुकी खाऊ वाटत नाही, म्हणून थोडासा काळा रस्सा केला होता मी. आणि काळ्या रस्साची रेसिपी खरंच सांगते, खूप साधी सोपी आहे पण खायला खूप टेस्टी होती. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवट कळेलच की टेस्टी कशी रेसिपी झाली होती, काय नाही, त्याची टेस्ट आमच्या गेस्टला कशी लागली होती. आणि ते गेस्ट कोण आहे, तुम्ही त्यांना ओळखता का, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. फ्लाय विथ प्रतीक्षा नावाने सर्च केलं की लगेच माझं चॅनलचं नाव येतं. आणि मला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करा. तर आजची ही रेसिपी खूप म्हणजे रोजच मनापासून बनवते, पण आजच्या गेस्टसाठी बघा, आपल्या घरी कोणते येणार आहेत तर आपण त्याच्यासाठी खूप प्रेमाने स्वयंपाक करतो. त्यांना आवडला पाहिजे आणि त्यांनी पोटभर खाल्लं पाहिजे, ही सगळ्याच लेडीजची भावना असते. तशीच माझी पण होती. जे कोणी माझ्या घरी येते आज माझ्या हातचं खायला, त्याच्यासाठी मला खूप प्रेमाने त्याच्यामध्ये मला जीव ओतला होता मी, की बाबा ते छान झालं पाहिजे. काळा रस्सा म्हणजे काळ्या रस्स्यासारखाच बनला पाहिजे प्रॉपर. तशा पद्धतीने छान त्या काळ्या रस्स्यासाठी मी आलं लसूणची पेस्ट आणि खसखस, खोबरं आणि कांदा, जो मी सगळं एअर फ्रायरमधून फ्राय करून घेतला होता. मस्त काळा रंग त्याला आला होता आणि ते मी बारीक करून वाटून घेतलं आणि मस्त भाजून घेतलं. त्याच्यानंतर थोडंसं टमॅटोची पेस्ट केली आणि टाकली होती. आणि हे सगळं शिजवलं. शिजवताना माझ्याकडनं एक काय झालं माहिती आहे का, की त्याच्यामध्ये ऑइल कमी झालं. पण नो प्रॉब्लेम, त्याला थोडंसं गॅस कमी स्लो करून मी त्याला छान मसाल्याला भाजून घेतला. आणि तोपर्यंत माझ्याकडे चिकन मॅरिनेट होत होतं. तांदूळ भिजवायला घातले एकीकडे आणि सगळे मसाले काढून वर रेडी केले. त्याच्यात बिर्याणीसाठी मसाले कुठले, 3 कांदे, 2 टोमॅटो, 4-5 हिरव्या मिरच्या आणि आलं लसूणची पेस्ट, एवढा मसाला मी तयार केला. आणि काही गरम मसाले, ज्याच्यामध्ये इलायची, दालचिनी, तमालपत्र आणि काळी मिरी, लवंगा काही. तर तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट किती खाता, मसाले किती खाता, त्यावर ते डिपेंड आहे. तर हे सगळं मी रेडी केलं. इकडं भात शिजवला, इकडं बिर्याणीला ते जे मॅरिनेट करायचं होतं ते शिजवून घेतलं. सगळं सगळं रेडी झालं. आणि भातामध्ये थोडंसं लिंबू घातलं आणि तूप घालायचं, कारण का की भात चांगला असा फडफडीत होतो आणि नाही का एकामेकाला चिटकत नाही. त्याचं जे चमक असते ना भातावर, ते त्या लिंबामुळे येते. त्यामुळे तूप घालायला कधीच विसरू नका. तूप नेहमी वापरत जा. आणि मस्त मॅरिनेट करून मी दम लावला. अगोदर तुपाचा लेअर दिला. तुपाच्या लेअर नंतर मी त्याच्यावर भाताचा, त्याच्यानंतर चिकनचा आणि त्यानंतर त्याच्यावर परत चिकनचा देऊन त्याच्यावर मस्त मॅरिनेट केलं कांदा आणि कोथिंबीर घालून. तर खूप सुंदर बिर्याणीची रेसिपी, फुल रेसिपी पण येईल यूट्यूबवर. आणि त्याला 20 ते 30 मिनिटासाठी गरम तावा करायचा आणि त्याच्यावर ते दम लावायला ठेवायचं. आणि बघा, त्याच्यावर माझ्याकडे रस्सा उरला होता, ते पण मी वरून टाकून दिला अजून पण. पण आज मला त्याला स्मोक द्यायचा होता, माझ्याकडचा कोळसा संपला असल्यामुळे मी स्मोक दिला नाही. पण तरीही आजची बिर्याणी खूप खूप छान झाली आहे. आणि बनवताना खरं सांगते, असं वाटत होतं ना की आजची बिर्याणी खूप छान होणार आहे, माझी खूप टेस्टी होणार आहे. कारण तेवढं आपल्या लेडीजला बघा सेन्स असतात की आपण काय टाकलेत, मसाले किती झाले, मीठ किती आहे, काय मोजमाप नाही करत आपण, जे आपण घरी रेग्युलर करतो ते. तर तसंच बिना मोजमापाचं जेव्हा आपण बनवतो ना, ते आपल्याला माहीत असतं की आजची टेस्ट कशी असणार आहे. तर किती लेडीज ॲग्री करतील की त्यांना पण असं कळतं स्वयंपाक बनवल्यावर की आजची टेस्ट कशी बनणार आहे. तर आजची बिर्याणी खूप सुपर्ब झाली. आणि तूप हे गावरान तूप आहे. भरपूर तूप घालायचं बिर्याणीला. जेव्हा बिर्याणीमध्ये तूप आपण भरपूर घालून दम लावतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये एक वेगळी टेस्ट येते. म्हणून आजची बिर्याणी खूप स्पेशल होती. आणि व्हिडिओचा शेवट बघा की आजच्या माझ्या गेस्टला बिर्याणी कशी वाटली, त्यांचा पण व्हिडिओ आहे की त्यांनी टेस्ट केली, त्याच्यानंतर त्यांना कसं वाटलं माझी बिर्याणी खाऊन. आणि मस्त दम लावला. इकडं आमच्या घरात भूक लागली होती सगळ्यांना. मग तुम्हाला माहिती आहे ना, बघितलं ना, आमचा चार्ली, आमचा बनी, बिर्याणीचा जेव्हा वास यायला लागला घरामध्ये, सगळे किचनमध्ये मला 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 मला. आणि आमच्या घरातली सगळे माणसं पण, मुलं पण, सगळ्यांचं चालू होतं कधी होईल बिर्याणी. मस्त बिर्याणीला दम दिला. वाटायचा तो पाटा त्याच्यावर ठेवला, कारण वाफ गेली नाही पाहिजे. तर 30 मिनिटं त्याच्यावर वाफ देऊन किचन सगळं क्लीन केलं, मस्त स्वच्छ करून टाकलं सगळं. घरात सगळं साफसफाई करून बघितलं बिर्याणी. तोपर्यंत 30 मिनिटं झालेले होते. आणि बिर्याणी जेव्हा उघडली, बघितलं, वाव मस्त. तर लगेच आमचे विकास सर मला पटकन जेवायला दे, मला जायचे बाहेर. तर विकास सरांना आणि मनालीला जेवायला दिलं. त्यांना म्हणलं तुम्ही जेवून घ्या, आमचे गेस्ट येणार, त्यांची मी वाट बघत होते.
तर त्याचं 12-12:30ला जेवण विकास सरांना दिल्याने विकास सरांना पण टेस्ट करायला द्या. ते बोलले कशी झाली बिर्याणी. तुम्ही बघा आता विकास सरांचे एक्सप्रेशन. तर असा हा काळा रस्सा झाला होता मस्त आणि बिर्याणी सुपर. हां तर मस्त वाटलं. तर बघत राहा पुढं. हाय, यांना ओळखता का तुम्ही? कोण कोण ओळखतं ताईंना? ताईंना आज माझ्या घरी मी इन्व्हाइट केलेलं आहे. ताई पुण्याला आल्या होत्या. ताईंचा व्हिडिओ बघितला होता मी पुण्यातला. तर ताईला फक्त एकच मेसेज टाकला की ताई माझ्याकडे येताल का बिर्याणी खायला माझ्या हातची. खरंच त्या असं नाही का, जसं माझी त्यांची खूप दिवसाची ओळख आहे, त्यांनी मला आधीपासून ओळखतात, तसं त्याचा रिप्लाय आला उद्या येते. इतका आनंद झाला ना असं ऐकून, कारण मी बऱ्याच जणांना बघितलंय यूट्यूबवर असो किंवा कुठं असे फेमस असतात ना काही लोक, त्यांना बोलवलं की ते म्हणतात नाही वेळ नाही मला किंवा मी नाही येऊ शकत बिझी आहे. पण ताईला तसं काही कारण दिलं नाही. एका शब्दावर ते माझ्या घरी आल्यात त्यांच्या मुलीला घेऊन, पण आम्ही तिला राखू शकत नाही. हां तर ती पण आलेली आहे आणि त्याच्यासाठी मी स्पेशल आज डिश बनवली आहे बिर्याणी. तिकडे मोठं कुकर एवढं ठेवलंय दिसते मागं. हां तर ताईला कशी वाटली बिर्याणी? ताई टेस्ट कशी? नाही व्हिडिओ मध्ये माहिती का, मला असं वाटतं त्या बिर्याणीला दम देऊ देऊ ह्यांना दम लागला असं. दही सॅलड काय काय हे सगळं मांडलंय. आता परत पुरीला पाठवलंय गोड आणायला आणि मला असा खोकला लागलाय तरी बोलले आता स्वीट पण खायचंय. आणि